नमस्कार. आमच्या भक्ती शक्ती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही आपल्याला गौरी आवाहन याचा व्हिडिओ दाखवणार आहे. पाईप पाणी घालते. उजवा पाऊल टाकून या आधी घरात. चांगलं वाजव. आली का गौराई? हो गौराई. कशाच्या पायी? लक्ष्मीच्या पायी. त्या कोणत्या थोडं आली का गौराई? हो. कशाच्या पायी? तुळशीच्या पायी. आली का गौराई? आली. हो. कशाच्या पायी? भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी आपण पार्थिव गणपतीची स्थापना करून त्याची यथासांग पूजा करतो. आणि भाद्रपद शुक्ल षष्टीच्या दिवशी आपण अनुराधा नक्षत्रावरती घरात गौरीचं आवाहन करतो. आज आम्ही गौरीचं आवाहन केलेलं आहे आणि ती पूजा मी तुम्हाला आता दाखवणार आहे. या पूजेसाठी लागणारं जे साहित्य आहे, हे साहित्यामध्ये आपल्याकडे जेवढं काही साहित्य असेल ते घ्यावं. अगदी काही कमी जास्त असेल तरी त्याचा विचार करू नये, कारण मनोभावे केलेली पूजा ही देवाला मान्य असते. विनाकारण अट्टहास करू नये. परंतु जितकं आपल्याला शक्य असेल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करावा. गौरीची सजावट खूप लोक खूप छान पद्धतीनं करतात, पण मी माझ्याकडे गौरीच्या सजावटीपेक्षा गौरीची स्थापना आणि त्याची पूजा अभिषेक याला विशेष महत्त्व देते. त्यामुळे मी खूप जास्तीचं डेकोरेशन यावर्षी केलेलं नाहीये. प्रथम आपण जिथे गौरी बसवणार आहोत ते स्थान शुद्ध करून घ्यावे. चौरंग किंवा पाट ह्याच्यावरती लाल आसन टाकून त्यावर गौरीची स्थापना करावी. आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. आणि त्यानंतर आपल्याकडे पाण्याने भरलेला कलश, पळी भांडे, ताम्हण, दिवा, समई, पंचामृत, अत्तर, या ताटामध्ये अत्तर, गुलाबजल, कापसाची वस्त्र, जानवी जोड, हळद कुंकू, फुले, तिथे फुले आहेत, फुलं, पत्री, ही फुले पत्री, आणि ही गौरीसाठी लागणारी हळदीची फुलं आहेत किंवा काहीतरी जंगली, याला डोरली पण म्हणतात, मला नक्की माहिती नाही आहे. हळदी जर समजा तुम्हाला माहिती असेल कणसं कशाची आहेत तर मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा. केवड्याचं पान, कापूर,
अगरबत्ती, निरांजन, धूप, केशर, चंदन, आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं सगळं साहित्य घ्यायचं. आणि त्यानंतर नैवेद्यासाठी गुळ खोबरं. आधी प्रथम आपण जर एकटे असाल घरामध्ये पूजा करणारे तर आपल्या स्वतःच्या हाताने आपण हळदी कुंकू लावून घ्यायचंय. आपल्या घरातल्या कुलदेवतेला नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर जर इतर सवाष्णी असेल तर त्यांना पण हळदी कुंकू लावायला द्यायचं आहे. आणि नंतर आपण पूजेला सुरुवात करायची आहे. आधी आपण आता आचमन करून घेऊया. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम गोविंदाय नमः असं म्हणून पळीतलं पाणी ताम्हणात सोडायचं आणि हात पुसून घ्यायचं. हे एवढ्यासाठी करायचं आहे की जेव्हा आपण कुठल्याही पूजेला सुरुवात करतो तेव्हा आपण पुष्कळ बोलणार असतो, मंत्र म्हणणार असतो, तर आपला गळा जो आहे तो थोडासा मॉइश्चर त्याच्यामध्ये यावा आणि आपले उच्चार स्पष्ट करायला मदत व्हावी म्हणून हे प्रयोजन आहे असं मला वाटते. स्टॉप कर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणून आपण आधी गणपतीची पूजा करणार आहोत. इथे गणपतीला आपण हळदी कुंकू व्हायचंय. अक्षदा व्हायचे आहे आणि फुलं व्हायची आहेत. आणि दुर्वा व्हायचे आहेत गणपतीला. नमस्कार करायचा आहे. आता आपण कलश पूजन, शंखपूजन, दीपपूजन करणार आहोत. पण मी हे मागच्या व्हिडिओमध्ये सगळं पुन्हा टाकलेलं आहे आधी. तो बघा म्हणजे त्याच्यात तुम्हाला ही सगळी पूजा व्यवस्थित दिसेल. ह्याच्यामध्ये आपण कलश पूजन करताना स्पेशली याच्यामध्ये सप्तसागर, सप्त नद्या यांचं आवाहन करून कलशाचं पूजन करतो. त्याच्यामध्ये हळदी कुंकू, फुलं, अक्षता, गंध व्हायचं आणि ते पाणी मग आपण पूजेसाठी वापरायचं आहे. शंखाची पूजा करायची आहे आणि दीपपूजन करायचं आहे. गौरी माते, तुझ्या कृपा आशीर्वादाने माझ्या घर कुटुंबाचे कल्याण होण्यासाठी, इच्छिलेले साध्य होण्यासाठी आयुष्य, ऐश्वर्य, वैभव वाढावे, उत्तम आरोग्य लाभावे, मनोरथ परिपूर्ण व्हावे यासाठी यथाशक्ती मिळालेल्या उपचारांनी मी तुझी पूजा करीत आहे. तुझ्या पूजेसाठी मी पंचोपचार तयार करून ठेवले आहेत. शिवाकडून सोन्याच्या पावलांनी तू माझ्या घरी आली आहेस. तू आनंदाने राहा म्हणून नमस्कार करा. हे गौरी माते, तीर्थातून आणलेले सुगंधित पाणी मी तुझ्या स्नानासाठी आणलेले आहे, त्याचा तू स्वीकार कर असे म्हणून देवीच्या अंगावरती हे तीर्थातून आणलेलं पाणी शिंपडावं. म्हणजे ती थकून आलेली आहे आणि आपण आता तिला स्नानासाठी पाणी शिंपडून आपण देवीला स्नानासाठी पाणी दिलेलं आहे. तिने आंघोळ झालेली आहे. आंघोळ झाल्यानंतर तिला आपण साडी आणि चोळी परिधान करण्यासाठी अर्पण करावी. तिला हळद कुंकू आणि अक्षता वाहाव्यात. देवीला फूल अर्पण करावे. आणि तिला लावण्यासाठी सुगंधित फुलांचा गजरा अर्पण करावा.
त्या कपड्यांना आणि देवीला अत्तर लावावं. आणि गौरीची प्रार्थना करावी. हे गौरी माते, सूर्यमंडळ, अखंड चंद्रबिंब आणि अग्नीच्या तेजाचे भंडार असा हा दीप मी तुझ्यासाठी श्रद्धेने प्रज्वलित केलेला आहे. देवीला आपण निरांजनाने ओवाळावं आणि उदबत्ती ओवाळावी. देवीला पंचामृताचा नैवेद्य दाखवावा आणि नैवेद्य दाखवताना खाली चौकोन करून घ्यावा. त्याच्यावरती नैवेद्य ठेवा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदायनाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा असे म्हणून देवीला नैवेद्य अर्पण करावं. हे 2 वेळा करायचं. 2 विड्याची पानं, त्याच्यावर एक सुपारी, काही सुट्टी हे नाणं देवीच्या समोर ठेवून या विड्यावरती पाणी सोडायचं. म्हणजे देवीला आपण अंघोळ घातली, घालायला वस्त्र दिली आहेत, त्यानंतर तिला नैवेद्य दाखवलाय आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आपण देवीला दक्षिणा स्वरूपामध्ये इथे जे ठेवलेली आहे की पूजा आहे आपण तिच्या चरणी अर्पण करतोय असं म्हणून नमस्कार करावा. नंतर गौरी मातेच्या सर्व अंगावरती अक्षदा व्हायच्या आहेत आणि फुलं अर्पण करायची. ओम गौरी नमः, ओम पार्वती नमः, ओम शिवाय नमः, ओम जगद्धात्रे नमः, ओम जगत प्रतिष्ठाय नमः, ओम शांति रूपेण्ये नमः, ओम दैवे नमः, ओम लोकवंदाय नमः, ओम काले नमः, ओम भवान्ये नमः, ओम रुद्रान्ये नमः, ओम महादेवे नमः, ओम मंगलदात्रे नमः, ओम पुत्रदायिन्यै नमः, ओम शक्तिदायिन्यै नमः, ओम दुर्गाय नमः, ओम शर्वाण्यै नमः, ओम चंडिकाय नमः, ओम अपर्णाय नमः, ओम गिरिजाय नमः, ओम अंबिकाय नमः असं म्हणून गौरीच्या सर्वांगावर अंगपूजा करायची. आणि त्यानंतर गौरीला पत्री व्हायची. आता पत्री वाहताना याच्यामध्ये मी पत्रीचा व्हिडिओ आहे, त्याच्या गणपतीला ज्या पत्री वाहिल्यात त्याच पत्री गौरीला पण वाहतात. त्याप्रमाणे आता आपण गौरीला पत्री वाहूया. हे आहे अश्वत्थ पत्र. अश्वत्थ पत्र म्हणजे पिंपळाचं पान. त्यानंतर हे आहे विष्णुकांता. विष्णुकांतां समर्पयामी. हे आहे जाई आणि जुई यांची पानं ती समर्पित करायची आहेत. त्यानंतर बेलपत्र आहे, बेलपत्र समर्पयामी. हे डाळिंबाचं पान आहे, डाळिंबपत्रं समर्पयामी. तुलसी पत्रं समर्पयामी. हा आघाडा आहे. आमच्याकडे आघाडा फारसा मिळत नाही. जो मिळाला ती मला एकच काडी मिळाली, ती मी काल गणपतीला वाहिली आणि आता थोडीशी आहे ती वाळून गेलेली आहे. पण मी आता जशी आहे तशीच देवीला वाहते. त्यानंतर देवीला केवड्याचं पान व्हायचंय.
आणि ही जी फुलं आहेत, ही फुलं कशाची आहेत नक्की मला माहित नाही, पण ही गौरीच्या पूजनामध्ये फुलं असतात. तर मला प्लीज कॉमेंटमध्ये सांगा ही फुलं कशाची आहेत. ही फुलं गौरीला अर्पण करायची. नमस्कार करावा. नमो देवे महादेवे शिवाय सततम नमः. नमः प्रकृते भद्राय नियतां प्रणतास्मी नमः. आणि हात जोडून गौरीची प्रार्थना करावी आणि गौरीला नमस्कार करून अवाहनम न जानामी विसर्जनम पूजां चैव न जानामी क्षम्यतां परमेश्वरी अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्षस्वं परमेश्वरी. पुत्रं देहि धनं देहि देहि सौभाग्यं देहि मंगले अनश्च सर्व कामस्व देहि देवी नमोस्तुते. असे म्हणून देवीची प्रार्थना करावी. आणि आपल्या हातून जर काही चूक झाली असेल तर त्याकरता देवीला क्षमा प्रार्थना करावी की मला पुरेसं ज्ञान नाहीये, माझ्याकडं जे काही आहे त्याच्यामध्ये मी तुला अर्पण करून तुझी पूजा केलेली आहे ती स्वीकार कर आणि माझ्या हातून जर काही चूक झाली असेल तर मला क्षमा कर. असं करून गौरीचा हा पूजेचा विधी आहे. थोडक्यात, कारण आजकाल लोकांना एवढा वेळ नाहीये, थोडक्यात थोडी ही गौरीची पूजा अशा पद्धतीने करायची. आणि त्यानंतर आपण गौरीला महानैवेद्य दाखवतो की दुसऱ्या ही झाली आवाहनाची पूजा. आता मी तुम्हाला उद्या गौरीचा अभिषेक आणि महानैवेद्य त्याचा व्हिडिओ उद्या टाकते. गौरीला जोडवी, बांगड्या, मंगळसूत्र, हळदी कुंकू हे सगळं अर्पण करावं. बांगड्या घालायच्या, खाड्यांच्या नाही, खाड्यांच्या बांगड्या, हिरेच्या बांगड्या ते तेवढं मला मस्त तेवढं घालायचं देवीला छान. गौरी सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, जोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को। हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, जोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को। हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता।